सोहम तुझा कॅमेरा सुरू करणार का? हो मॅम, मी 1 मिनिट लॅपटॉप वरून जॉईन करते. बर. प्रियांश, मग आज काय काय केलं दिवसभर? हंसिया, सुट्टी होती ना? सेकंड सॅटर्डे. ओवी काय केलं आज? मी मच्छी बघते. एक हंसिया पहिल्यांदा, नंतर ओवी. हा, हंसिया बोल. मी आज माझे सगळे नोट्स लिहिले, मग थोडीशी पेंटिंग करायला बसली. आता आणखी संस्कृतचे नोट्स आले, ते लिहायला बसले. छान. ओवी काय केलं दिवसभर? मी आहे ना आजचा क्लास अटेंड केला, फक्त एकाच घंट्याचा होता आणि त्याच्यात खूप सारे रिडल्स होते. अरे वा, रिडल्सला मराठीत काय म्हणतात? पोडी. पोडी. कोडी. छान. ओके, चला 7:35 झाले, आपण सुरू करूया. आज ओवी पहिला कडवं म्हणणार आहे, फर्स्ट 6 लाईन्स. हंसिया सेकंड 4 लाईन्स आणि सोहम सेकंड थर्ड 4 लाईन्स. ओके, सोहम तोपर्यंत लॉग इन कर. आणि प्रियांशचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय वाटतं, हो मॅम. येता येत नाहीये. ओके, आयान आला. ठीक आहे, सुरू करूया. मी आपली स्क्रीन शेअर करते. ठीक आहे, ओवी सुरू करायचं? हो मॅम. बाकी सगळ्यांनी म्यूट करा. ताठ बसायचं आहे सगळ्यांनी, हात नमस्कार मुद्रेमध्ये. प्रार्थना सुरू करूया. ओवी. आमुची प्रार्थना अनहेच आमुची मागणी, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अनपुना पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसानी मानसाशी मानसा समवागणी. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. सोहम, भोवताली दाटला. हा मॅम. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, लाभले आयुष्य जितके जगावे चांगले,
पाऊले चालो पुढे, जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता, तो पुन्हा नाला बने. मानसाने मानसाशी, मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. ओके, म्यूट. आता आपण जाणार आहोत आजच्या वर्गामध्ये. पुढे आपण काय शिकणार आहोत बघूया आता या सत्रामध्ये, आजच्या दिवसामध्ये. आजचा वाक्प्रचार एकदमच सोपा आहे, खूप जणांना माहिती असेल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला परत एकदा सांगते. निद्राधीन होणे हा वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार म्हणजे आपण तो शब्द एखाद्या वाक्यामध्ये वापरतो आणि त्याची स्पेशालिटी वाढवतो. जसं आपण प्रॉपर नाउन वापरल्यानंतर कॉमन नाउन मध्ये कसं प्रॉपर नाउन इम्पॉर्टंट असतो जेव्हा आपण नाउन बद्दल बोलतो तेव्हा, त्याप्रमाणे वाक्प्रचार मराठीमध्ये सर्रास वापरला जातो. जो आपण मागच्या आठवड्यात शिकलो होतो तो होता की काय म्हणतात त्याला, तो होता आकाशाला गवसणी घालणे. तर आज आहे आपला निद्राधीन होणे. निद्राधीन होणे म्हणजे निद्रा म्हणजे झोप, अधीन म्हणजे तिच्या जवळ जाणे, म्हणजे आपण झोपी जाणे असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे टू स्लीप. हा अर्थ हा वाक्प्रचार मी आज का घेतला आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने लक्षात येईल. ठीक आहे. तर निद्राधीन होणे. हा बोल बाळा सोहम. माझा आवाज येतोय ना तुम्हाला क्लिअर? हो हो, तुझा आवाज येतोय, पण तू दिसत नाहीयेस. हा मॅम, तुझा कॅमेरा बंद माझं आहे. ते हेडफोनचा प्रॉब्लेम आहे ना. बरं ठीक आहे, आवाजच येत नाही. ठीक आहे, ठीक आहे. आवाज येतोय तुझा, काही हरकत नाही. ठीक आहे. तर आज आपण का तो वाक्प्रचार का घेतला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आज मराठी महिन्यामध्ये मराठी वर्षातला 4था महिना सुरू झाला. 4था महिना म्हणजे कुठला? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ. आज आषाढ महिना सुरू झाला. काल ज्येष्ठ अमावस्या झाली आणि आजपासून आषाढ महिना सुरू झाला. त्याचं स्वतःचं वेगळं महत्व आहे आणि त्या महिन्यामध्ये काय घडतं म्हणून त्या महिन्याला एवढं महत्व दिलं आहे ते आज आपण थोड्याफार प्रमाणात जाणून घेणार आहोत. आता आषाढ महिन्याचं आयुर्वेदानुसार, आपल्या स्वतःच्या दैनंदिनीनुसार भरपूर वेगळं महत्व आहे, पण आपण फक्त जाणून घेणार आहोत की आपल्या वयाला साजेसं काय आपण समजून घेऊ शकतो, तिथपर्यंतच मी तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतरच्या काही छोट्या छोट्या आहाराबद्दलच्या गोष्टी, म्हणजे फूड इंटेक बद्दलच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेन, जर का आपल्याला वेळ मिळाला तर. पण तोपर्यंत तुमच्या वयाला साजेसं असं काळजी आहे आषाढ महिन्याबद्दल ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आजपासून आषाढ महिना सुरू झाला. आज आहे आषाढ शुद्ध प्रतिपदा, म्हणजे पहिला दिवस, आषाढातला पहिला दिवस. त्याला कालिदास जयंती असंही म्हणतात. कालिदास हे कवी कालिदास हे संस्कृत मधले सर्वात मोठे नाटककार होते. त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे त्यांचा बर्थडे आपण साजरा करतो तो आषाढ प्रतिपदेला, म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदेला, म्हणजे आजच्या दिवशी. म्हणून त्याचं कालिदास जयंती असं आपण कालिदास जयंती आज साजरी केली जाते. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की निद्राधीन आणि संतभूमी हे तुम्हाला वाचता येतच आहे, मग तुम्ही म्हणाल निद्राधीन आणि संतभूमी, संत परंपरा ह्याचा काय संबंध येतो? तर त्या संबंधाबद्दलच आपण आज बोलणार आहोत. आपण थोडं थोडं जाणून घेणार आहोत की आपल्याला नक्की एक्झॅक्टली आपल्याला थोडं थोडं म्हणजे आषाढ महिन्याबद्दल काय म्हणून समजून घ्यायचं आहे. तर त्याच्या पुढे आपण थोडासा पूर्वरंगामध्ये जाऊ. पूर्वरंग म्हणजे वेन वी टॉक फॉरवर्ड ऑफ अ बुक. तुम्ही जर का एखादं पुस्तक वाचायला घेतलं की त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडीशी माहिती दिलेली असते लेखकाबद्दल किंवा लेखकाच्या अगोदरच्या माहितीबद्दल, अगोदरच्या पुस्तकाबद्दल, किंवा थोडीशी आपल्याकडे प्रस्तावना म्हटलं जातं मराठीमध्ये त्याला, किंवा इंग्रजीमध्ये फॉरवर्ड म्हटलं जातं, म्हणजे त्याची माहिती दिली जाते. तशा प्रकारे मी तुम्हाला आषाढाबद्दल पहिल्यांदा माहिती देईन आणि मग आपण आज संत परंपरा किंवा संतभूमी ह्या दोन्ही शब्दांना काय एक्झॅक्टली आपल्याला अपेक्षित आहे तुमच्या वयामध्ये 15 वर्षापर्यंत ते आपण जाणून घेणार आहोत आणि मग आपण त्याच्यावर चर्चा करूया. ठीक आहे.
तर पूर्वरंग म्हणजे फॉरवर्ड ऑफ द बुक किंवा प्रस्तावना. त्याच्यामध्ये आषाढ महिन्याबद्दल जाणून घेऊया. मराठी वर्षातला हा चौथा महिना आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. कोणी सांगू शकेल पुढे? हंसिया, सोहम. अश्विन, कार्तिक. हा, सोहम बोल. अश्विन, कार्तिक. मॅम मला आठवत होते. आठवते, मग परत बोल. चैत्रापासून सुरुवात, काय हरकत नाही. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. अश्विन. चुप. हा होमवर्क तुझ्यासाठी आता. ओवी बोल. ओवी पुढे बोल. पूर्ण 12 महिने सांग मला. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. फाल्गुन, बरोबर. तर हे 12 महिने झाले. या 12 महिन्यांमध्ये हा चौथा महिना जो आहे तो आषाढ महिना आहे. आषाढ शुक्ल प्रतिपदा म्हणजे आजचा दिवस हा कालिदास जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर येतं आषाढ शुद्ध एकादशी. आषाढ हा महिना स्वतःच पूर्णतः सणांनी भरलेला आहे. आजपासून जे सण सुरू होतात ते तुम्हाला दिवाळीपर्यंत सणच सण दिसतील. तुम्ही फक्त कॅलेंडर उघडून बघा. तुमच्याकडे महालक्ष्मी कॅलेंडर असेल, कालनिर्णय कॅलेंडर असेल, फक्त कॅलेंडर उघडून बघा. हे पूर्ण 4च्या 4 महिने तुमच्यासाठी खूप साऱ्या सुट्ट्या आणि खूप सारे सण घेऊन येतं. त्यातले काही महत्वाचे सण मी तुम्हाला इथे सांगत आहे. तर आषाढ शुद्ध एकादशी त्या दिवशी म्हणजे आजपासून 11व्या दिवशी, आज पहिला दिवस आहे, ह्याच्यानंतर एकादशी येतो. तर आजपासून 11व्या दिवशी शयनी एकादशी म्हणतात किंवा देवशयनी एकादशी म्हणतात, ज्या दिवशी पंढरपूरला वारी असते. पंढरपूरला लोक चालत जातात आणि त्या दिवशी म्हणजे देवशयनी एकादशीच्या दिवशी चातुर्मास आरंभ होतो. ते तुम्हाला मी सांगते. चातुर्मास म्हणजे काय? चातुर म्हणजे 4, मास म्हणजे महिने. 4 महिने आपल्याकडे सणवार वेगळ्या पद्धतीने साजरे होतात. त्याच्यामध्ये सर्वात जास्त सण असतात आणि त्याचं सर्वात महत्वाचं महत्व आहे ते देवशयनी एकादशी. म्हणजे देव शयन, शयन म्हणजे झोपणे. देव झोपून जातो कधी? एकादशीच्या दिवशी. आणि तो उठतो कधी? मग 4 महिन्यांनी. तुम्हाला कळतंय मी काय म्हणते? तुम्ही प्लीज तुमचे कॅमेरे ऑन ठेवा ना, म्हणजे मला लक्षात येईल. तुम्हाला कळतंय नाही कळतंय प्लीज. तुमच्या लक्षात येतंय का? 10 years old children, 4 months the god is sleeping. असं का आहे हे मी तुम्हाला आपलं थोडंसं एक्सप्लेनेशन ह्या आषाढ महिन्याचं झालं की तुम्हाला सांगेन असं का आहे. देवशयनी एकादशी ही पंढरपूरची वारी म्हणून प्रसिद्ध आहे, जी आता सध्या चालू झालेली आहे, जी ज्येष्ठ महिन्यामध्ये सुरू होते आणि आषाढातल्या 11व्या दिवशी म्हणजे आजपासून 10व्या दिवशी 11व्या दिवशी देवशयनी एकादशी पंढरपूरला वारी संपते. तर वारीमध्ये काय होतं ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. मग एकादशी नंतर 4 दिवसांनी पौर्णिमा येते. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी. आणि चतुर्दशी नंतर येते ती पौर्णिमा येते. पौर्णिमा म्हणजे फुल मून नाईट. तर त्या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणून आपल्याकडे साजरी केली जाते. म्हणजे आषाढ महिन्यामध्ये तिसरा सण येतो तो गुरुपौर्णिमा येतो, जो तुमच्या वयासाठी खूप महत्वाचा आहे. तसा आषाढ महिना पूर्णच सणांनी भरलेला आहे. पण आपल्यासाठी शाळेच्या वयामध्ये आपण समजून घ्यायचं तर गुरुपौर्णिमा. मागच्या वर्षी आपण जेव्हा मराठी शाळा सुरू केली ती गुरुपौर्णिमेच्या दिवशीच सुरू केली होती. मागच्या वर्षी गुरुपौर्णिमा फार लवकर आली होती कारण की मध्ये 1 महिना अधिक होता. ठीक आहे. आणि मग त्यानंतर येतं नो मून नाईट, म्हणजे ज्या दिवशी सूर्य चंद्र आकाशात नसतो, अमावस्या असते, त्याला म्हणतात दिव्यांची अमावस्या. ती अमावस्या म्हणजे ती नो मून नाईट ही सर्वात काळी नाईट असते, कारण की त्यावेळेस भारतामध्ये भरपूर पाऊस पडत असतो, भयंकर पाऊस असतो आणि आजूबाजूला अंधार असतो आणि आपण जास्त बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणून त्यावेळेस ती अंधाराची खूप रात्र असते आणि त्यासाठी म्हणून त्याला दिव्यांची अमावस्या म्हणतात. तर आपल्याकडे खूप चांगली अशी एक संकल्पना आहे. देर इज अ व्हेरी नाईस आयडिया बिहाइंड ऑल दिस थिंग्स की दिव्यांची अमावस्या त्याला का म्हणतात. तर जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये वेन यू हॅव लॉट ऑफ लाईट डार्कनेस इन युअर लाईफ, यू हॅव टू लाईट फ्रॉम विदिन. when you have lot of problems around, you have to
इन्क्रीज युअर करेज विदिन. आणि त्यासाठी बाजूला बाहेर आकाशामध्ये चंद्र नसेल, आकाशामध्ये लाईट नाहीये, माझ्या आयुष्यामध्ये अंधार पडलेला आहे, डार्कनेस आहे, देन आय विल लाईट द लॅम्प इन माय हाऊस. त्यामुळे त्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते, म्हणून त्याला दिव्यांची अमावस्या असं म्हणतात. ट्राय टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट बिहाइंड इट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. And 10 years old children can definitely understand what I'm saying. When you are having a darkness around, you can light yourself. If you don't understand right now, just register it in your mind. When you need in your life, you can do that. Change yourself. Got it? So अशा प्रकारे हा आषाढ महिना आपल्याकडे साजरा केला जातो. कळतंय तुम्हाला? लक्षात येतंय मुलांच्या? थम्स अप प्लीज. ओके, वरदराज आणि अयान तुमचे कॅमेरे ऑन ठेवणार का प्लीज? ओके. मग त्यानंतर येतं, आपण देवशयनी एकादशी बद्दल बोललो. तर देवशयनी एकादशी म्हणजे नक्की काय, कशासाठी त्याला एवढं महत्व दिलेलं आहे? तर महत्व ह्यासाठी दिलेलं आहे की या दिवशी आपला देव म्हणजे विष्णू अवतार, म्हणजे कोणताही विष्णू अवतार असेल जो आपला पालन करता आहे अशी कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे, तो या दिवशी झोपतो आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी उठतो बरोबर 4 महिन्यांनी. आषाढ झाला, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक 4 महिने तो झोपतो. ठीक आहे. आणि त्यामुळे याला देवशयनी एकादशी म्हणतात. म्हणजे देव झोपला, आणि त्यामुळे जेव्हा देव झोपतो तेव्हा आपल्याकडे कुठलंही पुण्यकर्म शुभ कार्य केलं जात नाही. म्हणून त्यावेळेस एंगेज ठेवण्यासाठी स्वतःला आपल्याकडे जास्त सण साजरे केले जातात. ठीक आहे. एकच सेकंद, मला फोन येतो, मला जरा हे करू. सॉरी. ठीक आहे, सॉरी फॉर इंटरप्शन. लक्षात येते तुमच्या मुलांच्या? आता आपण म्हटलो 4 महिने देव झोपलेला आहे. मग कशासाठी झोपला असेल असा प्रश्न पडलाय का कोणाला? हात वर करा, प्रामाणिकपणे सांगा. कोणाला प्रश्न पडला आहे का हा? 4 महिने देव का झोपतो, मी कशासाठी हे सगळं पाळायचं, हे सगळं का मानायचं, हा प्रश्न पडला आहे का तुम्हाला? व्हेरी गुड. प्रितिका प्रश्न पडलाय, प्रियांशला प्रश्न पडलाय, व्हेरी गुड. हंसियाला प्रश्न पडलाय, गुड. कोणी उत्तर देऊ शकेल का? मला माहितीये तुमच्याकडे एखादं उत्तर नसणार आहे, पण तरी सुद्धा मी जस्ट विचारते की तुम्हाला माहिती असेल चुकून तर तुम्ही मला सांगाल. काहीतरी शक्कल लढवाल का तुम्ही? थोडस डोकं चालवा. हंसिया, कोणाला विचारायचं नाही, तुमचं तुम्ही डोकं चालवायचं. नाही मॅम, मी विचारलं नाही, माझ्या पप्पाला माहित नव्हतं, त्यांनी फक्त विचारलं काय विचारते म्हणून. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, सॉरी. देवशयनी एकादशीच्या दिवशी देव 4 महिने झोपतो, हे का आहे, अशा पद्धतीने आपल्याकडे का साजरं केलं जातं, यासाठी उत्तर आहे 4च महिने का. तर आपल्याकडे किती महिने असतात हे मला कोण सांगेल? हात वर करा. प्रितिका, किती महिने असतात आपल्याकडे मराठीत? 12. बरोबर. तर 4 महिने म्हणजे किती होतात 12 पैकी? कॅल्क्युलेट. कोण उत्तर देईल? तनिष्का. हे प्लेन सिंपल मॅथमॅटिक्स आहे, बाकी काही नाहीये त्याच्यामध्ये. 8 काय? प्रितिका काय 8? 8 महिना. 8 महिने. 8 महिने राहतात. 12 पैकी 4 म्हणजे किती? Out of 12, if you are saying 4, that means how much percentage? 3. 8 काय? 3 काय? 8. 1/3 part of 8. Correct. Not 3%, Soham. 1/3 part of 8. You are right. हे बघा. Simple mathematics सांगते मी तुम्हाला. It's a very simple mathematics. It's very interesting and you have to remember all this. हे का आपण बोलतोय? 12 महिन्यांपैकी 4 महिने देव झोपलेला असतो. आपल्याला किती तास असतात दिवसामध्ये? 24 hours.
24 hours. 24 hours. 24 तास. बरोबर. 12चे कॅल्क्युलेट हो. किती 24 होतात? काय मॅम? 12चा आणि 24चा काही संबंध आहे का? 12 आणि 24चा काही कनेक्शन लागते का? हो 12 प्लस 12 प्लस 12 प्लस 12 12 into 2. करेक्ट. व्हेरी गुड. गॉट माय पॉइंट. हेच महत्वाचं आहे. देव 12 महिन्यांपैकी 4 महिने झोपतो. ही आपल्याकडे कॉन्सेप्ट जी आहे त्याला हेल्थ रिलेटेड आहे की आपण 24 आवर्स पैकी 8 आवर्स झोपलं पाहिजे. म्हणजे आपण 12 महिन्यांपैकी 4 महिने दिवसामध्ये पूर्ण वर्षामध्ये झोपलं पाहिजे. आणि त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही 4 महिने झोपून राहू शकत नाही ना कुंभकर्णासारखं. बरोबर की नाही? मग तुम्हाला उठायला लागणार, तुम्हाला भूक लागणार, तुम्हाला जेवायचं असणार, तुम्हाला खेळायचं असणार, तुम्हाला टीव्ही बघायचं असणार. बरोबर की नाही? मग आपण कसं कॅल्क्युलेट करणार? म्हणून 24 तासापैकी 8 तास झोपायचं आणि बाकीचे 16 तास आपण हवे ते काम करू शकतो. अशा प्रकारे आपल्या शरीराचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे आणि त्याला प्रमोट करण्यासाठी म्हणून देवशयनी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत देव झोपलेला आहे अशी कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे. आणि ही खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे, हेल्थ रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर देवशयनी एकादशीच्या दरम्यान तुमच्या स्वतःचे म्हणजे एकादशी झाल्यानंतर उपवास सुरू होतात. उपवास म्हणजे फास्टिंग, म्हणजे आपण खाणं कमी करतात लोक. जनरली आता जे खाणं खातो ते चुकीच्या पद्धतीने खातो, ते मान्य आहे. फास्टिंग जे फूड आपलं जे असतं ते चुकीच्या पद्धतीचं आहे. पण देवशयनी एकादशी नंतर आयुर्वेदानुसार आपलं पोट खराब व्हायचे चान्सेस वाढतात. पूर्ण कार्तिकी एकादशी पर्यंत पाऊस खूप पडत असतो, त्यामुळे त्या थंडीने आपल्याला त्रास होण्याचे चान्सेस वाढतात, आपलं डायजेशन खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण एक वेळ जेवावं किंवा उपवास करावा अशी कॉन्सेप्ट आहे आणि ही आयुर्वेदानुसार आहे. मी डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला ते सांगू शकते ठामपणे. त्यामुळे आपल्याकडे तुम्ही बघाल तर आपल्याकडे गणपतीमध्ये उपवास असतात, श्रावणामध्ये उपवास असतात, त्याच्यानंतर नवरात्रीचे उपवास असतात आणि काय काय असतं. पण आपण जे खातो ना उपवासासाठी ते सगळं चुकीचं असतं. तो प्रॉब्लेम आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सो आपण जर का फलाहार केला किंवा आपल्याला जो सांगितलेला आहे तशा प्रकारे आहार केला तर आपल्याला हेल्थ मेंटेन होते पूर्ण वर्षभराची. All 12 months you can maintain your health just if you are doing a very good fasting routine in all these 4 months. कळतंय का? इंग्रजीमध्ये बोलते मी थोडं कन्फ्युजन येतंय का? काही नाही. क्लिअर होतंय ना? लक्षात येतंय? पार्थ कळतंय? गुड. चांगलंय. सो दिस इज व्हॉट हेल्थ रिलेटेड पॉइंट विच वी शुड नॉट फॉरगेट ॲट ऑल. आपण हे बिलकुल विसरून चालणार नाही. त्यानंतर येतं की आपण कशाबद्दल मघाशी आपण जो शब्द वापरला होता संत भूमी आणि संत परंपरा, आपण त्याच्याबद्दल पूर्वरंग समजून घेतला. आषाढ महिना म्हणजे काय, तर मग आषाढ महिन्यामध्ये आपण स्पेशालिटी म्हणजे काय असते, का म्हणून हा एवढा महत्वाचा आहे. तर आपल्याकडे जेव्हा देव झोपायला जातो तेव्हा त्याच्यासाठी पण सेलिब्रेशन होतं एक. आणि दुसरी गोष्ट आहे की त्याच्यासाठी म्हणून आपण स्वतः काहीतरी परिश्रम घ्यायला लागतात आणि त्यासाठी आपल्याकडे कित्येकशे वर्ष आपल्याकडे एक सण साजरा होतो, एक आनंदाचा सोहळा साजरा होतो, त्याला म्हणतात पंढरपूरची वारी. त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. वारी म्हणजे काय? वार म्हणजे एका पाठोपाठ एक गोष्ट येणारी. वारी म्हणजे आपण एक गोष्ट परत 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 करणं, म्हणजे रिपिटेशन ऑफ द सेम थिंग. Last 800 to 900 years, this is happening every year in Ashad. End of Jyeshtha till mid of Ashad. हे आपल्याकडे होतच आलेलं आहे. त्याला आषाढी वारी म्हणतात, ज्यामध्ये संत म्हणजे सेंट्स, म्हणजे आपल्याकडे जे लोक आपल्याला उपदेश करू शकतात, खूप छान गोष्ट शिकवू शकतात, अशा व्यक्तींच्या पालख्या त्यांच्या तत्सम गावांमधून निघून त्या पंढरपूरला जातात. पंढरपूरला आपण कोणाला वर्शिप करतो तेही आपण पुढे जाऊन शिकणार आहोत, पाहणार आहोत. तुम्हाला हे थोडंफार माहीत असेल, पण तरी सुद्धा मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते आहे, कारण की आज आषाढ महिना सुरू झालेला आहे. ठीक आहे. तर आषाढी वारीमध्ये
आपण वेगवेगळ्या संतांच्या स्वतःच्या गावांमधून, जसं पैठणवरून, परत देहूवरून, आळंदीवरून, परत आणखीन एदलाबादवरून, अशा ठिकाणांवरून वेगवेगळ्या संतांच्या स्वतःच्या पालख्या निघतात आणि त्या चालत 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 रमत 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 ते लोक तेवढं 200, 300, 400 किलोमीटरचं अंतर पायी म्हणजे वॉकिंग करतात 15, 20, 25 दिवस आणि मग ते पंढरपूरला पोहोचतात. आणि कार्तिकी वारीमध्ये एक्झॅक्टली उलट होतं की ह्या सगळ्या पालख्या परत 4 महिने पंढरपूरला राहिल्यानंतर त्या परत त्यांच्या गावाला येतात, म्हणजे आळंदीला परत येतात, देहूला परत येतात आणि तत्सम वेगवेगळ्या गावांना परत जातात. त्यांच्या पालख्या त्यांच्या गावात जातात, परत 8 महिने तिथे राहतात आणि परत त्या तिथून इथे येतात. अशा प्रकारे आपल्याकडे आषाढी वारी आणि कार्तिकी वारी अशा 2 प्रकारच्या वाऱ्या आहेत. ठीक आहे. मग आपण संतांची भूमी काय म्हणतो? तर संत म्हणजे कोण? हा ओवी बोल, काय तुझा प्रश्न आहे का? मॅम मला शुभाची गोष्ट आहेत. कसली? 8 वाजता शुभाची. शिव बरं, त्या वर्गामध्ये विचारलं होतं त्या दिवशी ग्रुपमध्ये हे शिवबाबद्दल काही असेल तर तुम्ही अगोदरच सांगा, म्हणजे आपण त्यानुसार ऍडजस्ट करू. आता ते आता तुझा टोल आहे, तुला काय म्हणजे हे कंटिन्यू करायचं आहे का काय ते तू ठरव. मी आता काही नाही बोलू शकत त्यावर. ठीक आहे, ओके. तर संतांची भूमी म्हणजे संत म्हणजे ती माणसं आपल्याला काय शिकवतात? तर डिव्होशन शिकवतात. डिव्होशन म्हणजे भक्तिरस, त्याला मराठीमध्ये भक्तिरस म्हणतात, संस्कृतमध्ये भक्तिरस म्हणतात आणि इंग्रजीमध्ये आपण डिव्होशन म्हणतो. आणि त्या डिव्होशन मध्ये आपण काय काय शिकतो? व्हॉट वी आर लर्निंग फ्रॉम देम इज लव्ह, फेथ अँड हार्मनी. लव्ह विथ whom? लव्ह विथ एव्हरीवन हु इज अराउंड. मग आपल्याकडे छोटासा किट्टन असतो, छोटासा डॉग असतो, आपल्याकडे छोटासा पेट असतो, परत आपल्याकडे बर्ड्स असतात, तुमच्याकडे आजूबाजूला लहान मुलं असतात, म्हणजे खेळायला जाणारी, किंवा तुमच्या आजूबाजूला एखादा गरीब माणूस असतो, त्या व्यक्तीला तुम्ही प्रेम, स्नेह, मैत्री भावना देतात. म्हणजे तुम्ही त्याच्याशी गोड बोलता, छान वागता, त्याला खायला देता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता, त्याला प्रेम भावना म्हणतात. ही प्रेम भावना त्यांनी शिकवली, ते खूप हायेस्ट स्कोरवर. थांब सोहम 2 मिनिटं. हा. आणि मग नंतर आस्था कोणावर, फेथ कोणावर ठेवायचं? द अल्टिमेट ट्रुथ ऑफ दिस वर्ल्ड, म्हणजे तुम्ही स्वतःवर सर्वात पहिल्यांदा अल्टिमेटली विश्वास ठेवायला पाहिजे. ही अपेक्षा, ही गोष्ट मी तुम्हाला सांगते, ही गोष्ट संतांनी आपल्याला सांगितलेली आहे, ती आपण समजून घ्यायला पाहिजे. यू हॅव टू कीप द फेथ ऑन युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. सो ते गोष्ट तुम्हाला सर्वात करता आली पाहिजे. ती जर का तुम्ही केली तरच तुम्ही आयुष्यात खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकता. ठीक आहे. आणि मग येते समरसता. समरसता म्हणजे हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. हार्मनी म्हणजे रिदम मध्ये असणं. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही भांडण करताय, की तुम्ही प्रेमाने बोलताय, की तुम्ही समजून घेताय किंवा तुम्ही समजून घेत नाही, यामध्ये जे कनेक्शन आहे त्याला म्हणतात हार्मनी असणं किंवा हार्मनी नसणं, समरसता असणं किंवा नसणं. जे समरसता तुमची आई तुमच्याबरोबर तुम्ही आजारी असताना स्पेशली करते, त्याला समरस होणं म्हणतात. समजतंय तुम्हाला? कळतंय पृथिका? लक्षात येत आहे? समरसता म्हणजे हार्मनी असणं, रिदम असणं. तुम्ही जर का तुमचे सिबलिंग्स असतील तर त्यांच्याबरोबर तुमचं आणि त्यांचं कसं नातं असतं, किती प्रेमाने तुम्ही एकमेकांबरोबर राहता, त्याला म्हणतात समरसता असणं. ही समरसता आपण जगात सगळ्यांबरोबर करू शकतो. सगळ्या प्राण्यांबरोबर, लिव्हिंग बिंग, नॉन लिव्हिंग बिंग, सगळ्या गोष्टी निसर्गाबरोबर करू शकतो. याला म्हणतात निसर्ग प्रेम, त्याला म्हणतात हार्मनी विथ द नेचर. हे शब्द तुम्ही इंग्रजीत ऐकले असतील. हे आपल्याला सगळं संतांनी शिकवलेलं आहे आणि हे आपण शिकणं फार गरजेचं आहे. हे जेव्हा आपण करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण डिव्होशन शिकलो. मग तुम्ही देवाला माना, देवाची पूजा करा किंवा पूजा करू नका, त्याचा काहीही संबंध येत नाही. त्याच्यामध्ये येतं ते तुम्हाला डिव्होशन. मग त्या डिव्होशन तुमचं नेचर साठी असू शकतं, म्हणजे इट इज फॉर द नेचर, इट इज डन बाय यू फॉर
लिव्हिंग बिंग, नॉन लिव्हिंग बिंग किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असू शकतं. ते डिव्होशन तुम्ही तुमच्या कामात दाखवू शकता, अभ्यासात करू शकता, सगळ्या गोष्टींमध्ये असू शकतं. त्याला म्हणतात तुम्ही समरस होणं. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला संतांनी शिकवलेल्या आहेत. ठीक आहे. मग आपण पुढे जातोय की काही महाराष्ट्रातले संत, त्यांचा एक फोटो तुम्हाला दिसतोय. सोहम, प्लीज अटेंड. ओके, मी इथे काही तुम्हाला फक्त नाव देण्यासाठी म्हणून, मेन्शन करण्यासाठी म्हणून मी काही संतांचे एक फोटो टाकलेला आहे. पण यापेक्षा वेगळी पण संत मंडळी आहेत, राहतात, अजूनही काही असतील जी आपल्याला माहित नाहीये. कारण की संतांचा सर्वात महत्वाचा गुणधर्म काय असतो? जो माणूस प्रेम पसरवतो, जो माणूस समरसता दाखवतो, आपल्याला शिकवू शकतो आणि जो आपल्याला आस्था देऊ शकतो, म्हणजे आपल्याला फेथ दाखवू शकतो. तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू शकता किंवा तुमचा कॉन्फिडन्स वाढवणारा माणूस, स्पेशली तुमच्या वयामध्ये तुमचे पालक, तुमचे टीचर्स, तुमचे पेरेंट्स, तुमचे टीचर्स, तुमचे गुड फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स, हे सगळे तुमच्यासाठी संत असू शकतात. याच्यासाठी सेंट, आई वगैरे असे शब्द लावायची गरज नाहीये, पण त्यांच्यामध्ये ते गुणधर्म आहेत. जे लोकांनी समाजामध्ये खूप जास्त प्रमाणात काम केलं त्यांना आपण सेंट म्हणतो. ठीक आहे. पण ही माणसं आपल्या आयुष्यात रोज असतात बरं का. तर याच्यामध्ये आहेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत पुंडलिक, समर्थ रामदास, संत नरहरी सोनार, परत संत चोखामेळा, संत मुक्ताबाई, संत दामाजी पंत, संत जनाबाई, सावतामाळी, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत सोपानदेव, गजानन महाराज, स्वामी समर्थ, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, हे सगळे संत म्हटले आहेत. कारण की त्यांनी काय केलंय, तर हे 3 जे आपण पॉइंट्स बघितले, हे सगळे पसरवण्याचा समाजामध्ये प्रत्येक वेळेला प्रयत्न केला. मग याचा अर्थ हे यांच्यापेक्षा वेगळं कोणी नाहीये का? तर ह्यांच्यापेक्षा वेगळे पण संत असणार, ज्यांना आपण संत म्हणत नाही. त्या व्यक्तींना पण स्वतःला संत म्हटलेलं चालणार नाही, पण त्यांनी या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत, असू शकतात. ठीक आहे. मग आपण आषाढी वारी करतो, ती कोणासाठी करतो, कुठे जातो, कोणाला भेटतो? तर हे आहेत आपले विठ्ठल, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचं. त्याच्यामध्ये ही आहे विठ्ठलाची मूर्ती. ही विठ्ठलाची मूर्ती आहे, ती विष्णूचा अवतार आहे, कृष्णाचा अवतार आहे. कृष्ण जेव्हा महाराष्ट्रात फिरायला आलेला, जेव्हा त्याच्या म्हणजे अशी एक कथा आहे की जेव्हा त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण झालं होतं रुक्मिणीचं, तेव्हा रुक्मिणी चिडून महाराष्ट्रात आली. तिला शोधण्यासाठी श्रीकृष्ण खाली आला, म्हणजे खाली म्हणजे नॉर्थ कडनं इंडिया महाराष्ट्रात आला आणि तिथे श्रीकृष्णाने स्वतः त्याचा एक भक्त बघितला, त्याचं नाव भक्त पुंडलिक, आणि त्या पुंडलिकाला भेटण्यासाठी तो तिथे त्याला भेटायला गेला. तिथं कुठे? पंढरपूरच्या तिथे. आणि तिथे त्याने पुंडलिकाने, अशी कथा आहे आपल्याकडे की पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करत होता. ही वॉज अ व्हेरी गुड चाइल्ड आणि त्याने आई वडिलांची सेवा करत होता. ही वॉज सर्विंग हिज पेरेंट्स. तो त्याने देवाला सांगितलं, जोपर्यंत माझी पूजा होत नाही, म्हणजे माझी सर्व्हिस कंप्लीट होत नाही, मी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण करत नाही, तोपर्यंत तू उभा राहा तिथे. आणि श्रीकृष्ण तिथे उभा राहिला. श्रीकृष्ण अजूनही 28 युग उभा आहे. तुम्ही आरतीमध्ये ऐकाल 28 युग तो उभा आहे. तर 28 युग उभा आहे. त्याला पण त्रास झाला, तो विटेवर उभा राहिला, म्हणून त्याचं नाव विठ्ठल पडलं. त्याचं नाव विठ्ठल पडलं आणि त्यामुळे त्याने त्याचे हात कमरेवर ठेवले. अशी एक कथा आपल्याकडे आहे पौराणिक, आणि त्याला अर्थ तुम्ही लावू शकता, काही हरकत नाही आपण या वयामध्ये अर्थ लावायला की असं आहे का. तर याच्या मागे पण स्टोरी ही आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या ड्युटीज कंप्लीट करत नाही, तोपर्यंत तुम्ही दुसरं काही करण्यात अर्थ नसतो. काहीही तुम्हाला देवाला भेटायचं नाही, तुम्हाला राजा करायचं नाही, तुम्हाला काही बाकी काही करायचं नसतं. मग व्हॉट इज माय ड्युटी? माय ड्युटी ॲज अ चाइल्ड स्टडिंग. सोहम, मी येते 2 मिनिटं. स्टडिंग, ओके. ॲज अ चाइल्ड लिसनिंग टू माय पेरेंट्स. ॲज अ चाइल्ड प्रोग्रेसिंग अहेड. माझं ॲज अ मदर, ॲज अ डॉक्टर, राईट नाव ॲज अ टीचर, माझी स्वतःची ड्युटी आहे, मी कंप्लीट केली पाहिजे. प्रत्येकाची स्वतःची एक ड्युटी असते आणि त्याने पूर्ण करणं भयंकर गरजेचं असतं, आणि तेच महत्वाचं काम आहे. ते करेपर्यंत तुम्ही देवाला किंवा तुमच्या बाकीच्या कुठल्याही मोठ्या अशा श्रीमंत गोष्टीला भेटणं गरजेचं अपेक्षित नाहीये. ठीक आहे. ओके. येस, सोहम बोल बरं.
मॅम युगो म्हणजे काय? काय? मॅम युगो कृष्णा उभा राहिलेला. युग 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 म्हणजे काळ, काही काळ असा. ओके मॅम. अशी पूर्ण असं कलियुग, द्वापार युग, सतयुग म्हणतात. तसंच 28 युग तो उभा आहे, म्हणजे एवढ्या जुन्या काळापासून तो उभा आहे आतापर्यंत, तरी तो उभाच आहे. कारण की त्याला हे बघायचं आहे तो कोणासाठी थांबला आहे, तर पुंडलिक म्हणजे कोणीही असू देत, जो स्वतःची ड्युटी पूर्ण करत आहे आता सुद्धा, त्याच्यासाठी तो उभा आहे तिथं पंढरपूरमध्ये. आणि त्याला वर्शिप करण्यासाठी, त्या देवाला वर्शिप करण्यासाठी म्हणून ही पंढरपूरची वारी आपण पुढे नेत असतो. ठीक आहे. त्यानंतर मग ही आहे ह्या विठ्ठलाची वारी. मग आता आपण आषाढी वारीबद्दल समजून घेत आहोत. त्याला काय म्हणतात, त्याला ऍक्च्युअली असंच म्हणतात, त्याला आनंद सोहळाच म्हटलं जातं. जनरली आषाढी वारीला आनंद सोहळा म्हटलं जातं, कारण की तो आनंद, परमानंद देणारा असतो प्रत्येकाला. तर आषाढी ही वेगवेगळ्या काळापासून वेगवेगळ्या वेळेतून निघते, ज्येष्ठ महिन्यामध्येच निघते ती. आणि मग ती आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये येऊन थांबते. ही वारी जवळजवळ 800 ते 900 वर्षापासून अविरत चालू आहे. गेल्या 2 वर्षापासून करोनामुळे आपण ती वारी करत नाही आहोत, टू बी व्हेरी फ्रँक. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. तरी सुद्धा सगळ्या वारकऱ्यांनी मान्य करून वारी केली नाही, नाहीतर आपल्याकडे लाखो लोक प्रवास करतात, लाखो लोक चालत जातात, म्हातारी लोक चालत जातात, लहान मुलं चालत जातात, मोठी माणसं चालत जातात, सगळेजण चालतात. आणि ते चालतात 200-300 किलोमीटर, त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. माझे मित्रमैत्रिणी जे आहेत, जे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतात, ते लोक सुद्धा त्यांचे स्वतःचे कॅम्प्स घेऊन जातात त्या पेशंट्सना. त्यांना पाय दुखले, कंबर दुखली, औषधं, ताप आला, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण की पावसामध्ये ते जात असतात, त्यांच्यासाठी पण कॅम्प्स असतात. सरकारी भरपूर कामं असतात. आपल्याकडे खूप मोठा सोहळा असतो आषाढी वारी म्हणजे. तुम्ही जर का फक्त गुगलवर केलं तरी तुम्हाला खूप बातम्या, गोष्टी कळू शकतात. इथपर्यंत आपल्याकडे आषाढी वारीचं कौतुक आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, त्यात आपण सर्वात महत्वाचं असतं, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. हे ब्रीदवाक्य सतत गेली 20 दिवस, पूर्ण 20 दिवस ते लोक म्हणत असतात जेव्हा ते चालत असतात. त्याच्यामध्ये जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल किंवा जय जय रामकृष्ण हरी असे 2-3 शब्द, 2-3 वाक्य जे आहेत ते सतत म्हटले जातात. त्याने देवाचं नाव म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सारखी सारखी करता, तेव्हा योग शास्त्रानुसार तुमच्या श्वासावर तुमचं स्वतःचं नियंत्रण वाढतं. त्याने तुम्हाला श्वासाचे होणारे, मेंदूचे होणारे किंवा हृदयाचे असणारे त्रास कमी होतात. मी डॉक्टर आहे, तुम्हाला ते मी एकदम छानपैकी सांगू शकते. श्वासाचे, मेंदूचे आणि हृदयाचे त्रास कमी होण्यासाठी एखादी गोष्ट रिदम मध्ये करणं भयंकर गरजेचं असतं. तुम्ही ॲब्रप्टली नाही करू शकत. कळते तुम्हाला? लक्षात येतंय? ओवी, प्रीतिका, हंसिया, रिदम कळतोय तुम्हाला? लक्षात येतंय? इंटरेस्टिंग आहे का? नाही? हो की नाही? गुड. तर त्याच्यामध्ये थँक्यू. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे 2-3 वाक्य वापरली जातात आणि त्यामध्ये सर्वात खूप महत्वाचं वाक्य आहे. यासाठी मी याला पण तुम्हाला आता मगाशी स्टोरी सांगितली पुंडलिक भक्ताची, त्यामध्ये त्याच्यामुळे आहे की पुंडलिक वरदा, पुंडलिक म्हणजे भक्त पुंडलिकाने, वरदा म्हणजे वर म्हणजे बोललेला, पुंडलिकाने बोललेला अशा हरीचं नाव जो विठ्ठल आहे, विटेवर उभा आहे म्हणून जो विठ्ठल आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे ज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं आणि तुकाराम महाराजांचं कौतुक, त्यांचं नाव येतं त्याच्यामध्ये. आणि नंतर पंढरीनाथ महाराज म्हणजे विठ्ठल, श्री विठ्ठल जो पंढरपुरामध्ये उभा आहे, त्याचा जय जयकार असतो. अशा प्रकारे आपल्याकडे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, अशा प्रकारेच आपल्याकडे उच्चार केला जातो. आणि याच सुरामध्ये लाखो लोक जर का म्हणत असतील, तुम्ही समजून घ्या, जेव्हा तुम्ही जनगण मन शाळेमध्ये म्हणता, तुमची नॅशनल अँथम जेव्हा म्हणता, तेव्हा जो सूर तुमच्याकडे लागतो, तुमच्या लक्षात येते मुलांच्या? जेव्हा तुम्ही सगळेजण एकत्र म्हणता तेव्हा किती इंटरेस्टिंग वाटतं की नाही? एकट्याने जनगण मन म्हणणं आणि सगळ्यांनी मिळून म्हणणं, ह्यात किती सुंदर ऐकायला मिळतो आवाज. तशा प्रकारे हा आवाज आपल्याला सगळीकडे घुमायला लागतो आणि त्याचा पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये उतरते. आणि म्हणून ह्या गोष्टींना थोडंसं आपण जास्त महत्व दिलं पाहिजे किंवा देतो. मी देव माना किंवा मानू नका याच्या फेवर मध्ये बोलत नाही,
मी फक्त तुम्हाला सायंटिफिक गोष्टी सांगते की ही वारी एवढी का महत्वाची आपण ठरवू शकतो. आपल्यासाठी आपल्याकडे उत्तरं त्यासाठी आहेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण येतो पालखी. तर आपण कोणाबरोबर जाणार, कोणाला फॉलो करणार? तर आपल्याकडे जनरली भरपूर पालख्या आहेत, 5-7 मोठ्या मोठ्या संतांच्या पालख्या येतात. पण त्याच्यामध्ये आपण फक्त 2च पालख्यांबद्दल आता बोलणार आहोत. ज्ञानेदेवांची पालखी म्हणजे ज्ञानेश्वरांची पालखी जी आळंदीहून पंढरपूरला जाते, आणि तुकोबा बाबांची पालखी म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी जी देहूवरनं पंढरपूरला जाते. ठीक आहे. देहू हे गाव पुण्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यात येतं. आळंदी हे सुद्धा पुणे जिल्ह्यात येतं. ठीक आहे. तर या सोहळ्यामध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 20 दिवस, आता समजून घ्या तुम्ही, रिंगण आणि धावा हे 2 शब्द टाकलेले आहेत त्यात, तुम्हाला दिसतात बरोबर. तर रिंगण शब्दाचा अर्थ आहे एंटरटेनमेंट. कोणासाठी? त्यांच्यासाठी. कोणासाठी? वारकरी. जे वारकरी 20 दिवस ते 25 दिवस अविरत न थांबता, without stopping anywhere, they continuously start walking in the morning till stop walking in the evening. ते कंटाळतात, त्यांना शरीर श्रम परिहार होण्यासाठी म्हणून रिंगण हा प्रकार अस्तित्वात आल्यासारखा वाटतो. त्याचा तसा काही संबंध एवढा लागत नाही, पण त्यामध्ये सुद्धा लोक भक्ती टाकत असतात, त्यामुळे आपण ती भक्ती मान्य करायला काहीही हरकत नाहीये. तर रिंगण कुठे कुठे असतं? कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी. वाखरी हा पंढरपूरच्या 10 किलोमीटर अगोदरचा एरिया आहे, जिथे सगळ्या पालख्या एकत्र येतात आणि तिथून त्या पंढरपूरला दशमीला रात्री पोहोचतात. अशा प्रकारे तिथे रिंगण होतं. आणि धावा हा शब्द संत तुकाराम महाराजांच्या गोष्टीमधनं येतो. जे त्यांना जेव्हा पंढरपूरला जायचं होतं देहूवरनं, तेव्हा ते चालत 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 वेळापूरपर्यंत पोहोचले. वेळापूरला पोहोचल्यानंतर त्यांना पंढरपूरचं शिखर दिसलं आणि त्यांना एवढा आनंद झाला की मला पंढरपूर दिसलं, म्हणून ते धावत सुटले आणि पंढरपूरला जवळजवळ माझ्या मते 15 ते 17 किलोमीटर तरी कमीत कमी ते असावं अंतर, इथपर्यंत धावले आणि धावत पंढरपूरला पोहोचले. म्हणून काही लोक तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर धावत म्हणजे रनिंग मध्ये, ब्रिस्क वॉकिंग किंवा रनिंग मध्ये तिथे पोहोचतात आणि ह्याला म्हणतात पालखी. पालखीचा फोटो मी आता ह्यात टाकलेला नाहीये, पण तुम्ही जर का पालखी टाकलीत किंवा तुम्ही टीव्हीवर पण बघितलेलं असेल कुठे पालखी, अशी एक छोटीशी पालखी असते ज्याच्यामध्ये पादुका असतात त्यांच्या, आणि त्याचं दर्शन घेत लोक जात असतात. ठीक आहे. मग हे मार्गक्रमण आपण बघतोय. हा बोल बाळा. झेंडा पण असतो ना, ते झेंडा पताका. येस, झेंडा पताका पण असतो. ते सगळं पालखीमध्ये दिसतं सगळं. ठीक आहे. तर आपण हे मार्गक्रमण बघतोय. ह्याच्या अगोदर मी एक सांगेन तुम्हाला की याच्या अगोदर एक सांगेन की हे मी तुम्हाला तुमच्यासाठी जेवढं ग्रास्प तुम्ही करू शकाल, जास्तीत जास्त कमीत कमी 80%, जास्तीत जास्त 100% तुम्ही समजू शकाल, अशा प्रकारात मी तुम्हाला हे पालखी सोहळा किंवा आषाढी वारीबद्दल माहिती दिलेली आहे. याच्यापेक्षा भरपूर काही माहिती तुम्हाला माहिती असू शकते किंवा आपल्याला पुढच्या क्लासमध्ये आपण त्यावर पण कव्हर करू शकतो. अशी खूप माहिती आहे आजूबाजूला, जी आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राची खूप मोठी गोष्ट आहे. जगभरातनं लोक येतात जे वारी करतात, 20-20 दिवस चालतात. कोणीही असू देत, त्यांना काही फरक पडत नसतो. ते त्यांचा सगळा लवाजमा म्हणजे त्यांचे स्वतःच्या गाडी, घोडे, त्यांचे स्वतःच्या कार्स, त्यांचे सगळे पैसे बाजूला ठेवून ते लोक येत असतात, कारण की त्यांचा ह्या गोष्टीवर खूप विश्वास आहे. तर अशा खूप गोष्टी आपल्याकडे वारीसाठी असतात की ज्या गोष्टी आपण म्हणजे आता लगेच एका क्लासमध्ये किंवा 40 मिनिटांमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये. त्यामधलीच ही गोष्ट जी सोहमने सांगितली ती म्हणजे दंडा पताका. ते पण खूप मोठं आहे. पालखीचा फोटो मी ह्यात टाकलेला नाहीये कुठल्याही, तेही खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारे खूप गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण आत्ता सध्या घेत नाहीये, पण हळूहळू आपल्याला माहिती होतील. पण ही जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला नक्कीच लक्षात राहावी, ही एवढी माझी खूप अपेक्षा आहे. ठीक आहे. राहील ना? हात वर करा. राहील ना? मॅम. हा बोल बाळा. मॅम, ही पालखी आषाढ महिन्यातच का जाते? सांगितलं ना, आषाढ महिन्यामध्ये देवशयनी एकादशी सुरू होते. ऍक्च्युली त्याच्या मागे पण एक मोठा अर्थ आहे जो मी तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे की आयुर्वेदानुसार आता वातप्रकोपाचा काळ सुरू होतो आणि तुमचे डायजेशन म्हणजे तुमची पचनसंस्था खराब व्हायला लागते. त्यामुळे तुम्ही कमी खावं,
आणि तुमची पचन संस्था खराब झाली तर हे एक भावनात्मक असलं म्हणजे इमोशनल अटॅचमेंट दाखवली माणसांची स्वतःची त्या गोष्टीबद्दल. पण तसं आपण इमोशनल अटॅचमेंट नाही घ्यायची म्हटलं तर आपण सायंटिफिक कनेक्शन पण लावू शकतो. पण इमोशनल अटॅचमेंट ह्यासाठी घेतली म्हणून देव झोपला असं म्हणतात. कारण की पोटामध्ये जो आपला अग्नी आहे म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह पॉवर आहे ती डिस्टर्ब झालेली आहे. ती डिस्टर्ब कधीच नीट होणार आहे कार्तिक एकादशी पर्यंत. म्हणजे कार्तिक एकादशीला आपण तुळशीचं लग्न करतो तोपर्यंत तुम्ही तुमच्या जेवणावर स्वतः कंट्रोल ठेवा. कारण की तुमचा अग्नी तुम्हाला साथ देत शकत नाही. तुमची डायजेस्टिव्ह पॉवर डेफिनेटली खराब असू शकते. असं तेच असं म्हणत नाही किंवा लगेच खराब पण होते असेही दाखले आहेत. आणि यासाठी म्हणून आषाढ महिना त्यांनी निवडला असावा. कनेक्शन कळतंय? सोहम. कारण की जेव्हा 800-900 वर्षापूर्वी आपण म्हणतोय तेव्हा आयुर्वेद सोडून आपल्याकडे कुठलंही वैद्यकीय शास्त्र नव्हतं. इंग्रजांनी आपल्याकडे ॲलोपॅथी आणलं, त्याच्यानंतर होमिओपॅथी आलं, नंतर नॅचरोपॅथी कधीतरी आलं. पण आयुर्वेद आपल्याकडे पहिल्यापासून आहे. त्यामुळे आयुर्वेदाने सांगितलेले दाखले आपल्या इथे जॉईन होतात. ठीक आहे? ओके, कळत येते लक्षात तुमच्या? तर मार्गक्रमण आपण बघूया. कोणाचा मार्गक्रमण कसा आहे. जो आपण आता इथे बघितला नानादेवांची पालखी जी आहे ती आळंदीपासून निघते. मग ती पुणे, सासवड, लोणंद, फलटण अशी छोटी छोटी गावं करत जाते. फलटण माझ्या म्हणजे तनिष्काचं गाव आहे हो ना? नाही, त्रिशाचं गाव आहे. नातेपुते तुझं पण आहे. होय होय होय, तुझं पण आहे, बरोबर. परत नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी, पंढरपूर अशा मार्गाने ती पंढरपूरपर्यंत पोहोचते. वाखरीला सगळ्या पालख्या एकत्र येतात. आणि तुकाराम महाराजांची पालखी आहे ते पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज माझं स्वतःचं गाव आहे, माझ्या बाबांचं गाव आहे. आणि त्याच्यानंतर येते वाखरी. माझ्या बाबांच्या गावामधनं तुकाराम महाराजांची पालखी जाते आणि आमच्या घरामधनं जेवण जातं त्या पालखीतनं वारकऱ्यांसाठी. आणि वेळापूर हे आमच्या गावापासून जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर आहे. आणि वेळापूर पासूनच तुकाराम बाबांची जी पालखी जाते ती धावत जाते असा दाखला आहे. ठीक आहे? म्हणजे करणारे लोक करतात, ज्यांना जमत नाही धावत ते करत नाहीत, पण करणारे लोक आहेत आणि अशी भावना आहे. अशा प्रकारे जाते. आणि वाखरीला दशमीला सकाळी म्हणजे नवमीला रात्री पोहोचते वाखरीला. मग दशमीला सकाळी सगळ्या पालख्या एकत्र येतात. मग तिथे एक मोठं रिंगण होतं आणि त्याच्यानंतर मग ज्ञानदेवांची पालखी पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर बाकीच्या पालख्या हळूहळू करून पंढरपुराच्या वेशीमध्ये म्हणजे त्यांच्या स्वतःच्या लिमिट काय बॉर्डरमध्ये, पंढरपूरच्या बॉर्डरच्या आतमध्ये पालख्या पोहोचतात. आणि मग तिथे ती वारी संपते आणि त्यानंतर एकादशीसाठी देवशयनी एकादशी सुरू होते. आणि मग त्यानंतर सगळेजण ज्यांना जमते ते मंदिरात जातात आतमध्ये आणि देवाचं दर्शन घेतात. पायाचं दर्शन घेतलं जातं, डोकं पायावर ठेवून. मुखदर्शन घेतलं जातं लांबून चेहरा बघून. काही लोक नामदेव पायरीचं दर्शन घेतात की जी मंदिराची सर्वात लहान पायरी, सर्वात खालची पायरी आहे. आणि तिथे खाली चोखामेळा म्हणजे इथे तुम्हाला दाखवलेलं बोलले का मी चोखामेळा? हा, संत चोखामेळा इथे आहेत ना, ते चोखामेळा त्यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू व्हायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं, ते मंगळवेढ्याचे होते, त्यांनी सांगितलं होतं की मी मेल्यानंतर माझी हाडं पंढरपूरच्या पायरीच्या खाली ठेवा तुम्ही. त्यांची समाधी तिथे लावली. त्यामुळे चोखामेळांची तिथे आहे, तिथेही दर्शन घेतलं जातं. आणि असं म्हटलं जातं की जो पंढरपुराच्या हद्दीमध्ये पोहोचतो तो सुद्धा पावन होतो, तो सुद्धा देवच असतो. अशा प्रकारे आपल्याकडे तशी संकल्पना आहे. इथपर्यंत आपल्याकडे पालखी किंवा आषाढी वारीचं खूप कौतुक केलेलं आहे. मी अजूनही तुम्हाला सांगते, मी स्वतः मानते या गोष्टीला डेफिनेटली. पण मी असं म्हणणार नाही की तुम्ही देव माना किंवा मानू नका. पण तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा की संतांच्या कॉन्सेप्ट किंवा त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत, ज्या आपण इथे समजू शकलो, डिवोशन, लव्ह, फेथ, हार्मनी, किंवा तुम्ही काय करायचं आहे आयुष्यामध्ये, तुम्हाला काय कसं करायचं आहे. मागच्या आठवड्यात आपण डॉक्टर विजय भटकरांबद्दल बोललो. त्यांनी पण लव्ह, फेथ, हार्मनी पसरवली आहे. परत बाकीचे लोक जे आहेत, रघुनाथ माशेलकर किंवा आणखीन अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा न्यूटन, ह्यांनी पण लव्ह, फेथ, हार्मनी शिकवली जगाशी. म्हणजे तुम्ही तुमची कामं सुरुवात करणं महत्वाचं आहे. हे जर का तुम्ही नाही शिकलात तर तुम्ही वारी करून काही उपयोग होत नाही.
तुम्ही हे लक्षात ठेवायचं. आणि हेल्थ रिलेटेड तुम्ही म्हणाल तर तुमची डायजेस्टिव्ह पॉवर सर्वात महत्वाची लक्षात ठेवायची. आणि त्यानंतर येतं ते तुमचं उपवास का करायचे ते बघितलं, आणि आपली झोप. आहार आणि निद्रा ह्या 2 गोष्टी, म्हणजे तुमचं जेवण आणि तुमची झोप जर का तुम्ही काळजी घेतली नाहीत तर तुमची हेल्थ खराब होणं साहजिक आहे. कंपल्सरी 100% खराब होणार. आणि त्यानंतर मग तुम्ही काहीच करू शकत नाही. बरोबर आहे? तुम्हाला थोडासा ताप आला तरी तुम्हाला त्रास होतो, बरोबर की नाही? अग्री? हात वर करा. अग्री की नाही? मग त्यानुसारच आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि मग तुम्ही या गोष्टी जर का रिलेट केल्या तुमच्या हेल्थशी, तुमच्या सायन्सशी, तर तुम्हाला सर्वात छान पद्धतीने आपल्याला वारी ही लक्षात येईल. आणि मग ह्याचा सर्वात महत्वाचा जो मी तुम्हाला मुद्दा समजवला त्याचा मला आनंद होईल की मी तुम्हाला छान पद्धतीने वारी समजवू शकले. आणि म्हणून असं म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ठीक आहे, आता कोण मला म्हणून दाखवेल बरं ते? सोहम, सुरुवात कर. एक मिनिट डॉक्टर. हा, 8:30 ला आपली मीटिंग आहे दुसरी. ओके, नाही 2 मिनिटं झालं, हे संपलं, शेवटच आहे. काय झालं मॅम, काय बोलायचं? ओके, हा, हे म्हणून दाखव ना मला, मग मी म्हणून दाखवलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बरोबर. पार्थ, तू म्हणत होता काहीतरी. मला म्हणायचं होतं. हा, बोल ना मग. पंढलिक वरदा वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बेस्ट. ओवी, मॅम, माझ्या भावाच्या घरी एकदा पालखी आलती. त्याच्या भावाच्या घरी हो, तुझ्याकडे येतेच. तुझ्या फलटणला तर ह्याची ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उतरते, माहितीये मला. मॅम, आम्ही एवढं मस्ती केली. चांगलंय. ओके, चला ओवी म्हणा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. येस, पुंडलिक महाराज राज वरदान. नाही, थांब, परत शेअर करते मी. हा, बोल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. व्हेरी गुड. तर अशा प्रकारे आपण आज आषाढ महिना, आषाढी वारी, पंढरपूरची वारी, संत महिमा, संत भूमी, संत परंपरा, महाराष्ट्राची खरी ओळख, आनंद सोहळा, ह्या सगळ्यांचा अभ्यास केला. आणि माझ्या मते आय हॅव एक्सप्लेन्ड यू health related issues, health related correlation, and you have to understand that first, your duty related correlation, and then move on to just worshipping God. Worshipping God is not always worshipping a God. फोटोला हार घालणं किंवा पूजा करणं हेच फक्त तेवढं वर्शिप नसतं. Worship is that what you do it for yourself as a duty. As a child, what is your duty? As a student, what is your duty? To study, correct? Yes. So you have to do that. तिथे तुम्ही टाइमपास नाही केला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा समजून घ्याल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे जाल. ठीक आहे? चला, आपण आता इथेच थांबूया. आता आपल्याला 10 दिवसांनी पंढरपूरची वारी येत आहे. आपण त्याच्यासाठी एक छानसा छोटासा प्रोग्राम करणार आहोत. आणि ही जी माहिती आपण जी घेतलेली आहे ती आपण डेफिनेटली त्याचा तिथे वापर करू शकतो. तुम्ही हे लक्षात ठेवा. हा वर्ग जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्ही परत एकदा बघा आणि त्याचा तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आणि मी खरंच तुम्हाला सांगते, हेल्थ रिलेटेड इश्यूज तुम्ही आत्तापासून काळजी घेतली तर तुमचे जे स्वतःचे स्ट्रेस रिलेटेड गोष्टी असतील, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला हेल्थ रिलेटेड इश्यू तेवढे कमीत कमी या वेळेत होणार नाहीत. त्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होईल, तुमचा वेळ वाचेल, फार फायदा. ओके, ठीक आहे. चला, मग आता आपण हेल्थ रिलेटेड गोष्टींचा विचार करूया. ओके, सगळ्यांनी छानपैकी राहा, आनंदात राहा, सुखी राहा.
देवाचं नाव घ्याच, पण घेताना तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा की तुम्ही देवाचं नाव घेऊन देवावर अन्याय करत नाहीये ना. कारण की देव काही येऊन सांगणार नाही तुम्हाला अन्याय करायला. तुम्ही स्वतःवर फेथ ठेवलात, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवलात, स्वतः बरोबर हार्मनी ठेवलीत, हेल्थमध्ये, घरामध्ये, रिलेशन्स मध्ये, अभ्यासामध्ये, स्वतःशी, माइंड अँड हार्ट याच्यामध्ये, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो. ओके, चला. ओके, आपण नंतर भेटूया पुढच्या क्लासमध्ये. नमस्कार.